आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध जीवनसत्वे आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक आहे. पण ही जीवनसत्वे नेमकी कोणती आहेत? ती आपल्याला कोणकोणत्या पदार्थांमधून मिळतात? आणि त्यांची कमतरता झाल्यास शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात? चला, याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. अजीवनसत्व. सर्वप्रथम जाणून घेऊया अजीवनसत्वाबद्दल. शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अजीवनसत्व महत्त्वाची भूमिका बजावते. विशेषतः डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व अत्यंत उपयुक्त आहे. अजीवनसत्वाची कमतरता झाल्यास डोळे, त्वचा आणि शरीराच्या इतर अवयवांशी संबंधित विविध समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच भूक न लागणे आणि अशक्तपणा यांसारखे त्रासही जाणवू शकतात. साययुक्त दूध, लोणी, रताळी, गाजर आणि हिरव्या पालेभाज्या हे अजीवनसत्वाचे प्रमुख स्रोत आहेत. ब जीवनसत्व. आता पाहूया ब जीवनसत्व. भूक व्यवस्थित लागण्यासाठी तसेच आतड्यांचे कार्य सुरळीत राहण्यासाठी ब जीवनसत्व महत्त्वाचे असते. शरीरातील क्षीणता कमी करण्यासाठीही याची भूमिका महत्त्वाची आहे. ब जीवनसत्वाची कमतरता झाल्यास अपचन, बद्धकोष्ठता, वजन कमी होणे, अशक्तपणा, स्नायूंची कमजोरी आणि मज्जातंतूंशी संबंधित त्रास उद्भवू शकतात. दूध, वाटाणे, पावटे, डाळी, भाज्या आणि विविध फळे हे ब जीवनसत्वाचे स्रोत आहेत. याशिवाय गव्हाचे सत्व, हातसडीचा तांदूळ, हरभरा, सोयाबीन, कॉलीफ्लॉवर, बदाम, शेंगा, संत्री, केळी, टोमॅटो, कोबी, सफरचंद, ओट्स, बाजरी, बटाटा, दही आणि ताक यांसारख्या पदार्थातूनही ब जीवनसत्व मिळू शकते. क जीवनसत्व. आता वळूया क जीवनसत्वाकडे. संत्रे, लिंबू, पेरू, आंबा, टोमॅटो, अननस, पालेभाज्या, हरभरे, दूध, कोबी आणि बटाटा हे क जीवनसत्वाचे स्रोत आहेत. क जीवनसत्व हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते. याची कमतरता झाल्यास दात किडणे किंवा ठिसूळ होणे, अशक्तपणा, चालताना दम लागणे आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. ड जीवनसत्व. यानंतर पाहूया ड जीवनसत्व. ड जीवनसत्व प्रामुख्याने दूध, अंडी आणि कॉड लिव्हर ऑइल यांसारख्या पदार्थात आढळते. याशिवाय सूर्यप्रकाशाच्या संपर्कातूनही आपल्या शरीराला ड जीवनसत्व मिळण्यास मदत होते. ड जीवनसत्वाची कमतरता झाल्यास हाडे कमजोर होणे, मुडदूस आणि हाडांशी संबंधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात. ई जीवनसत्व. आता शेवटी जाणून घेऊया ई जीवनसत्वाबद्दल. दूध, बाजरी आणि विविध फळे यांसारख्या पदार्थातून ई जीवनसत्व मिळू शकते. शरीरातील अनेक जैविक प्रक्रियांमध्ये ई जीवनसत्वाची महत्त्वाची भूमिका असते. योग्य आहारातून मिळणारी जीवनसत्वे शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक असतात. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात दूध, धान्ये, डाळी, फळे, भाज्या, पालेभाज्या, कडधान्ये आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर शरीर निरोगी ठेवण्यासाठी केवळ एकाच जीवनसत्वावर अवलंबून राहणे योग्य नाही. विविध आणि संतुलित आहारातून शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच संतुलित आहार घ्या, निरोगी रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.